नमस्कार मित्रांनो. तर तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 28 ऑगस्ट शुक्रवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळते की वल्लरी मोठ्याने ओरडते आणि ती सगळ्यांना सांगते की पार्टी संपली आणि संपलं तुमचं सात्विक फॅशनसुद्धा. अर्णव आकाशकडे बघतो. आकाश म्हणतो, दादा माझ्याकडे काय बघतोयस रे? आकाशने सुद्धा साथ सोडलेली असते. आकाश पुढे म्हणतो, दादा कन्साइनमेंट घेण्याचा निर्णय हा तुझा होता. मी फक्त तुला सपोर्ट केला होता. घर गहाण ठेव असं म्हटलं नव्हतं डीलसाठी. त्यावेळेस तू चुकलास. दादा तू खूप मोठी चूक केली आहे. अर्णवला धक्का बसतो. आकाशने सुद्धा साथ सोडली म्हटल्यावर तो रडत आपल्या रूममध्ये जायला लागतो. त्याचा पाय अडखळतो आणि तो खाली पडणार असतो. घरातल्या सगळ्यांना वाईट वाटतं. पण आता मात्र आकाशनेही साथ सोडल्यामुळे अर्णव पूर्ण तुटून गेलेला असतो. आता अर्णवची साथ आजी ईश्वरी कशी देत आहेत ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होते की सक्सेस पार्टी चालू असते. अविनाश अंजलीला गाणं गायला स्टेजवर बोलवतो. अंजली स्टेजवर गाणं गात असते आणि तेवढ्यात तिला ठसका लागतो. ईश्वरी धावत अंजलीकडे येते. अविनाश अंजलीला खाली घेऊन जातो. अंजली तेच गाणं ईश्वरीला कंटिन्यू करायला सांगते. ईश्वरी तेच गाणं कंटिन्यू करते आणि खूप सुंदर गाते. ती गाण्यामधून अर्णवला प्रपोज करते. ईश्वरीचं गाणं होतं आणि सगळे ईश्वरीचं तोंड भरून कौतुक करतात. नम्रताचं कौतुक करत नाही, तिच्याबद्दल काही बोलत नाही, आकाशला क्रेडिट देत नाही. म्हणून नम्रता आकाश आपल्या रूममध्ये निघून जातात. सगळे ईश्वरीला अजून एक गाणं गायला सांगतात. ईश्वरी स्टेजवर उभं राहून पुन्हा अजून एक गाणं गायला लागते. तर इथे नम्रता आपल्या रूममध्ये येते. ती खूप चिडचिड करत असते. ईश्वरी गाणं गायलीच कशी? आपण गाणं शिकलोय आणि ईश्वरी आता गाणं गायली त्यामुळे तिचं कौतुक होतंय हे नम्रताला सहन होत नाही. नम्रता रूममधल्या सगळ्या वस्तूंची फेकाफेक करते. सगळ्या वस्तू फेकून देते. आकाश इथे येतो. आकाश म्हणतो, नम्रता हे काय करतेस तू? दिवसेंदिवस तुझं वागणं वाढत चाललंय हा. अगं ईश्वरीवरती एवढी का चिडतेस? ती तुझी लहान बहीण आहे. नम्रता म्हणते, मला उपदेश देऊ नका तुम्ही. आकाश म्हणतो, देणार. सावर जरा स्वतःला. हे काय करून ठेवलेस? नम्रता म्हणते, ती ईश्वरी गाणं गायलीच कशी? मी तिची मोठी बहीण आहे ना. मला येतं ना गाणं गायला. तुम्ही बघितलं ना तिने काय केलं? त्या दिवशी स्पर्धेमध्ये मी गाणं गायले होते आणि तिने डान्स केला होता. मग तेच करायचं होतं. हे का केलं तिने? ती मुद्दाम करते. स्वतःचं कौतुक करून घेण्यासाठी करते. मला तिचा खूप राग येतो. आकाश म्हणतो, नम्रता तुला काय वाटतं ना मला माहिती आहे. पण यावर आपण नंतर बोलू. आता बाहेर पाहुणे आहेत ना, आपण आता खाली जायला हवं. आकाश खाली फेकलेल्या सगळ्या वस्तू उचलतो आणि नम्रताला बाहेर यायला सांगतो. तर इथे ईश्वरीचं गाणं होतं. ईश्वरी खाली येते, अर्णवजवळ येते आणि अर्णव म्हणतो, जितकी छान दिसतेस ना तितकं छान तू गायली आहेस. ईश्वरी लाजते आणि धावत बाहेर निघून जाते. अर्णवसुद्धा तिच्या मागे धावत जातो. अर्णव ईश्वरीला म्हणतो, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. ईश्वरी म्हणते, सांगा. अर्णव तिला डोळे बंद करायला सांगतो. ईश्वरी डोळे बंद करते आणि अर्णव गुडघ्यावर बसून एक अंगठी काढतो आणि ईश्वरीला प्रपोज करणार असतो. पण तेवढ्यात अर्णवला एक फोन येतो. अर्णव तो फोन घेतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो. त्याच्या हातातली अंगठी खाली पडते. ईश्वरी विचारते, काय झाले? अर्णवला फोनवर कळलेलं असतं की अर्णवचा जो माल आहे तो शिपमधून इंटरनॅशनल मार्केटमध्ये जात होता आणि त्यावेळेस त्याच्यामध्ये बॉम्बस्फोट झाला. सगळा माल काही जळून गेला आणि काही समुद्रात पडला. त्यामुळे आता हा माल रिकवर होणार नाही. अर्णवला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्णव धावत आतमध्ये जातो. तर इथे आतमध्ये आकाशला सुद्धा फोन येतो आणि त्यालासुद्धा बातमी कळते. सगळे आकाशला काय झाले विचारतात, पण आकाश कोणाला काहीच सांगत नाही. तेवढ्यात अर्णव धावत तिथे येतो आणि तो आकाशला TV चालू करायला सांगतो. आकाश बातम्या लावतो आणि सगळे ती बातमी बघतात. सगळ्यांना धक्का बसतो. वल्लेरी अर्णवकडे येते आणि ते अर्णवला म्हणते, अर्णव हे काय होतं रे? अरे काय झालं हे सगळं? तू कन्साइनमेंट साईन केली होती ना, डील पूर्ण केलं होतं ना, काय झालं? कन्साइनमेंट गेलं, घर पण गेलं, आता काय होणार? बोल ना. अर्णव राजे शिर्के, बिझनेस टायकून आहेस ना तू, बोल.
नुकसान केलं आहेस तू. तुला सांगितलं होतं हे करू नको, पण नाही, स्वतःचं नुकसान केलं आणि आमचंसुद्धा केलं आहेस तू. अरे कळते का, 1 अब्जाचं नुकसान आहे हे, खूप मोठं नुकसान. आमच्या डोक्यावरचं छप्परसुद्धा गेलं आहे. बोल नाही अर्णव राजे शिर्के. मी सांगत होती डील घेऊ नको घेऊ नको, पण ऐकलं नाहीस तू. काय करून ठेवलंस हे, समजतंय का अर्णव राजे शिर्के. अर्णव रडत असतो आणि वल्लरी तनतन करत तोंडाला येईल ते त्याला बोलत असते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.